Hello. Now, in this in this video, we are going to learn very important question, and that question is review writing. Review writing. Friends, remember, when we have to write the review of any kind of thing, whatever will be asked you in the exam, first of all, you take in your consideration, you will be asked there, write the review of book, write the review of story, or write the review of film. आपल्याला जेव्हा रिव्ह्यू लिहिण्यासाठी विचारला जातो तेव्हा एक तर बुकचा असतो, स्टोरीचा असतो किंवा फिल्मचा असतो. आणखीन एक महत्त्वाचा पार्ट, इन एक्झाम it will be never asked you a particular name of a book or story or a film. You are free to write review of any kind of book of your choice. Question will be asked in the exam, write the review of a book you have read. तुम्ही वाचलेल्या कुठल्याही एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहा किंवा फिल्मचा किंवा स्टोरीचा रिव्ह्यू लिहा असं विचारलं जातं. आता बघा, स्वामी अँड फ्रेंड्स या बुकमध्येच म्हणजे या लेसनमध्येच मुळात हा लेसनच आपल्याला रिव्ह्यूसाठीचा होता. मग आता सर्वांनी पेज नंबर 73 वरती बघा, टिप्स फॉर रीडिंग फॉर अ रिव्ह्यू. आपल्याला जेव्हा कुठल्याही बुकचा किंवा एखाद्या फिल्मचा रिव्ह्यू लिहायचा असतो तेव्हा काय गोष्टी लक्षात घ्यायच्या. अगोदर या ठिकाणी 2 पॉईंट दिलेले आहे. पहिला दिलेला आहे स्किमिंग आणि दुसरा पॉइंट जो आहे तो दिलेला आहे स्कॅनिंग. आता या स्किमिंग आणि स्कॅनिंगचा फक्त जस्ट मिनिंग लक्षामध्ये घ्या. स्किमिंग म्हणजे अगदी फास्ट ओझरद वाचत असताना लक्षात घ्यायच्या गोष्टी, आणि स्कॅन करणे म्हणजे अतिशय डिटेलिंगमध्ये जाणे. आता स्किमिंग आणि स्कॅनिंग. आता स्किमिंगमध्ये काय असतो म्हणजे जेव्हा आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे तेव्हा तो रिव्ह्यू लिहित असताना स्किमिंगमध्ये कुठले पॉईंट्स येतात. आता पहिला पॉईंट, व्हाईल यू रीड फॉर अ रिव्ह्यू यू शुड नो व्हॉट थिंग्स यू शुड नो. नंबर 1, what is the title, text and content. It means we have to think about what is the title, maybe a book, a story or a film. आपल्याला सुरुवातीला टायटल लक्षामध्ये घ्यायचं, काय टायटल आहे ते टायटल घ्यायचं. त्यानंतर व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी रेड. आता एखादं बुक खूप मोठं असू शकतं, 200, 300, 400 पेजेसचं. आता एवढं बुक तुम्हाला पूर्ण सगळंच बुक रीड करायचं आहे का. आता या बुकमधील नेमका कुठला पार्ट, कुठला कंटेंट आपल्याला हा रिव्ह्यूसाठी महत्त्वाचा आहे. इट मीन्स द सिलेक्टिव्हिटी. सो व्हॉट इज द सिलेक्टिव्हिटी ऑफ युअर रायटिंग, व्हॉट इज नीडेड टू बी रीड, what is needed to be read in your review. मग त्या रिव्ह्यूमध्ये काय महत्त्वाचं आहे आपल्याला हे कळलं पाहिजे. नंबर 3, what support or related resources or references help is to be generated or found. म्हणजे आपण जे वाचतोय त्याच्यामधून तुम्हाला कुठल्या प्रकारचा सपोर्ट किंवा कशाची गरज लागतीये. what support to be generated or found म्हणजे आणखी तुम्हाला कशाची गरज भासेल. नंबर 3, व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल और असोसिएटेड आयडिया. तुम्हाला कुठल्या पॉईंट्समधून किंवा कशातून अगदी कम्प्लीट पूर्ण डिटेल आयडिया जी आहे ती डिटेल आयडिया मिळेल. यूज टेक्नॉलॉजी रिक्वायर्ड. मग आपल्याला त्या बुकविषयी, फिल्मविषयी किंवा स्टोरीविषयी मग ईमेलवरती माहिती भेटेल किंवा आपल्याला त्याच्यावरती माहिती जी आहे ती आपल्याला गुगलवरून माहिती भेटेल किंवा गॅजेट्स असतात किंवा ई बुक्स असतात, नेट असतं, अनेक वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला त्यामधून मिळते. ही आपण रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यामधून पाहू शकतो. त्यानंतर स्कॅनिंग. आता स्कॅनिंग करताना बघा, लुक अप फॉर मीनिंग ऑफ रिलेटेड वर्ड, फ्रेजेस, नॉवेल आयडियाज. मग त्याची नॉवेल आयडिया काय आहे, त्यामध्ये फ्रेजेस कशा प्रकारचे आहेत,
लँग्वेज कशी यूज केलेली आहे, जसं स्वामी अँड फ्रेंड त्याची लँग्वेजबद्दल सांगितलेलं आहे, त्यामध्ये काय कंटेंट आहे ते सांगितलं आहे. स्टोरी कुठेच सांगितलेली नाही आपल्याला, स्वामी कशा प्रकारचा बॉय आहे तेच फक्त आपल्याला फोकस केलं. त्यानंतर फायनल एक्झॅक्ट असोसिएशन or interrelationship of words. The words, what exactly the interrelationship of the words is there in the writing, what kind of is there in a technical jargon, or the language is in a very simple manner, or what another parts are there, that all the things whatever been given there you have to find out. Then check perfection in the start and finish time while reading. आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडिया अँड ऑकरन्स ऑफ द इव्हेंट्स. आता हे सर्व पॉईंट्स यूज केले की या सर्व पॉईंट्स यूज केल्यानंतर आपल्याला एखादा रिव्ह्यू कसा लिहायचा आहे, त्या रिव्ह्यूच्या स्टेप्स लक्षामध्ये घ्यायच्या. आता प्रत्येक स्टेप लक्षात घ्या आणि तुम्ही त्या प्रकारे एखादा रिव्ह्यू आता लिहून बघा. सुरुवात बघा, पहिला पॉईंट जो आहे तो इंट्रोडक्शन. मग ज्या बुकचा आपण रिव्ह्यू लिहितोय अगोदर त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं, म्हणजे थोडक्यात समजा स्वामी अँड फ्रेंड्स आहे किंवा आपल्याला बुकबद्दल विचारलं आपण लिहितोय डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायरबद्दल. सो दिस इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ आवर फॉर्मर प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मग आपण त्या बुकबद्दल अगदी थोडक्यात 3, 4, 5 लाईन्समध्ये त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं. इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर सेलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट. सेलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट म्हणजे थोडक्यात त्यामध्ये सेलेक्टिव्हिटी ऑफ द कंटेंट इट मीन्स मेन थीम. थोडक्यात त्याची मेन थीम काय आपल्याला ती मेन थीम सांगायची आहे. त्यानंतर टायटल नंतर लँग्वेज, कशा प्रकारची लँग्वेज किंवा आपण त्याला स्टाईल, लँग्वेज और स्टाईल ऑफ रायटिंग. त्यानंतर गुड पॉइंट्स, त्या रायटिंगमधले गुड पॉइंट्स कोणत्या प्रकारचे आहेत. त्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ बुक, त्याचे मेरिट अँड डिमेरिट. आता मेरिट आणि डिमेरिट त्या बुकमधल्या काही शॉर्ट कमिंग्स असतात, काही त्याचे स्ट्रेंथ असतात. म्हणजे त्या बुकमधील काय कमीपणा आहे, त्या बुकमध्ये कुठल्या गोष्टीची लॅक ऑफ द थिंग म्हणजे काय आणखीन त्याच्यामध्ये जर असतं तर ते बुक किंवा ती स्टोरी आणखी इम्प्रेसिव्ह असू शकली असती. कुठल्या गोष्टी त्यासाठी ज्या चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी त्यामधला एक वीकनेस आहे तो प्रेझेंट करायचा. त्यानंतर मेसेज, सर्वात महत्त्वाचा पार्ट, त्यामधून दिला गेलेला मेसेज कोणता आहे तो मेसेज. आणि शेवटी कन्क्ल्युजन. मेसेज अँड कन्क्ल्युजन. मला आपल्याला लिहायचं हे कन्क्ल्युजन. आता बघा, विंग्स ऑफ फायर अँड ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर कलाम. डॉक्टर कलाम यांची ऑटोबायोग्राफी, त्यांचं आत्मचरित्र. आता या आत्मचरित्राबद्दल आपण लिहितोय किंवा माय एक्सपेरिमेंट ऑफ द ट्रूथ, माय एक्सपेरिमेंट ऑफ द ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग, हे आहे महात्मा गांधी. यांचा ऑटोबायोग्राफी. आता समजा आपण याबद्दल किंवा याबद्दल रिव्ह्यू लिहितोय. रिव्ह्यूमध्ये काय लिहिणार, सुरुवातीला इंट्रोडक्शन लिहिणार, सिलेक्टिव्हिटी ऑफ द कंटेंट लिहिणार. मग त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं सिलेक्टिव्हिटी ऑफ द कंटेंट आहे म्हणजे काय
मेन पार्ट आहे त्यामधला आपण तो मेन पार्ट त्यामध्ये सिलेक्टिव्हिटी लिहिणार. त्यानंतर टायटल विंग्स ऑफ फायर किंवा माय एक्सपेरिमेंट ऑफ द ट्रूथ, लँग्वेज अँड द स्टाईल. देन वी हॅव टू राईट हिअर व्हॉट काइंड ऑफ द लँग्वेज इज हिअर ऑर व्हॉट काइंड ऑफ द स्टाईल ऑफ द रायटिंग इज. मला रायटिंग जे आहे, प्रत्येक रायटर जो आहे तो रायटर लिखाण करत असताना he used the particular kind of the structure or he used the particular kind of language in his writing. Now the language in his writing, it means that is the style of particular author. वेगवेगळ्या ऑथरच्या रायटिंग करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते. कारण many writers who write in a very simple language and each and every person understand that. In our one of the unit, while we were learning about one lesson about Dr. Stephen Hawking. So whatever the books Dr. Stephen Hawking has written, even though he is the great scientist, even though he is the physicist, still his writing is very easy in a very simple manner that anyone who does not have the sense of scientific things, still he can understand each and everything. म्हणजे सायन्समधील बऱ्याचशा गोष्टींच्या संकल्पना आपल्या क्लिअर नसतानाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे ते बुक सर्व अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे ही त्या पर्सनची म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची ती रायटिंग करण्याची स्टाईल झाली. सो व्हॉट एक्झॅक्टली the style that particular writer has used in his writing, we have to mention it. Then good points, whatever the good points or merit and the demerit of the book. Now the merit and demerit of the book, it means merit and demerit of the book. त्या बुक मधील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, शॉर्टकमिंग्स कोणत्या आहेत. The shortcomings, suppose we are learning about the my experiment of the truth, याबद्दल आपण लिहितोय. मग त्यामधील शॉर्टकमिंग्स, उणिवा म्हणजे आणखी यामध्ये काय असायला हवं होतं. लँग्वेज बद्दल असेल, मेसेज बद्दल असेल किंवा आणखी इतर कुठलाही पार्ट असेल याबद्दल. आणि त्यामधील मेरिट्स म्हणजे चांगला वाटणारा, त्याचा स्ट्रेंथ असणारा त्या बुकचा कुठला पार्ट आहे. त्यानंतर मेसेज अँड ओपिनियन, त्या बुकमधून दिलेला मेसेज कोणता आहे. आणि सर्वात शेवटी जे असतं ते आहे कन्क्ल्युजन. हे एवढे 6-7 पॉईंट जे आहेत हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि याच्यावरून कुठल्याही प्रकारच्या बुकचा असेल किंवा स्टोरीचा असेल तो आपण व्यवस्थितपणे हा पार्ट जो आहे तो प्रेझेंट करायचा. आता बघा, एक क्वेश्चन देतो. Write a review of a book which you have read. Number 2, write a review of a story which you have read or heard. आणखी एक, one more. Write a review of a film which you have seen. हा बुकचा रिव्ह्यू, तुम्ही वाचलेल्या किंवा ऐकलेल्या स्टोरीचा रिव्ह्यू आणि तुम्ही बघितलेल्या फिल्मचा रिव्ह्यू. हे रिव्ह्यूसाठीचे 3 क्वेश्चन्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहे. नंबर 1, 2 and 3. So go to the topic. So me and friends, read the question of writing the review, read all the points and try to write the review
based on these all the questions. If you have any doubt, so we can ask me later on. Okay, thank you.